दशलक्ष टनाचा जो आकडा सांगितलेला आहे तो त्याचा आधार काय आहे हे मला विचारायचं आहे. येस तो कुठनं आकडा आलेला आहे की इतकंच प्रोडक्शन भारतामध्ये यंदा होणार आहे म्हणून? येस ह्या वर्षाचा जो 10.5 मिलियन टनचा आकडा आपण सांगत आहोत. सो इंडियामध्ये वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, जे सोयाबीनचे ऑर्गनायझेशन्स आहेत, जे रेग्युलरली डेली काम करत असतात, टोटल आउटपुट, टोटल प्रोडक्शन ह्याचा सर्वे करत राहतात. सो ह्यांनी जो आकडा दिलेला आहे आपल्याला तो दिलेला आहे 10.5 मिलियन मेट्रिक टन. बरं बरं. बट हा आकडा तुम्ही जर मला विचारलात की हा कन्फर्म फिक्स्ड आकडा आहे का, तर मी असं म्हणेल की त्याच्यात थोडीशी तफावत असू शकते. बरं. कारण ऍक्च्युअल क्रॉप काय आहे हे सांगणं खूप कठीण आहे. बरं. कारण आता आपण जर 2 महिने आधी बघायला गेलो, जो अतिवृष्टी किंवा पाऊस झाला होता, अतिवृष्टीचे जे सप्टेंबर एंड ऑक्टोबर पर्यंत जो पाऊस चाललेला, तर त्यातही काय झालेलं, खूप सारं सीड जो होता तो डॅमेज झाला होता. म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे प्रोडक्शन क्रॉप साईज कमी होती, कारण लास्ट इयर आपल्याला भाव भेटला नाही, म्हणून शेतकरी यावेळेस मोटिवेटेड नव्हता सोयाबीन सो करायला. ती एक फॅक्टर झालं यावेळेस कमी प्रोडक्शनचा. दुसरा फॅक्टर जे प्ले केला ते जो पाऊस झाला होता सप्टेंबर एंड ऑक्टोबर महिन्यात, सो त्याच्यामुळे जी क्वालिटी होती सीडची ती डिटोरिएट झाली, एक गोष्ट. आणि सेकंड, जिथं ढगफुटी वगैरे ज्या ज्या पट्ट्यांमध्ये झाली होती तिकडे तर पूर्णचे पूर्ण शेती वाहून गेली सोयाबीनचा. येस. सो तो आपल्याला एक सेकंड हिट भेटला, किंवा पहिलेच आपलं प्रोडक्शन कमी होतं कारण लास्ट सीझन रेट नाही भेटला. सेकंड, पाऊस जो आला त्या पावसामुळे खूप सारं पीक वाया गेलं. तर हे 2 फॅक्टर्समुळे आपलं प्रोडक्शनही कमी झालं आणि त्याच्या अगेनची डिमांड तेवढीच राहिल्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना भाव भेटतील अशी आशंका किंवा असं आम्ही एक्सपेक्ट करत आहोत. ओके. पण याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे आकडे काही वेगळे सांगतायत का? येस. आता जर आपण बघायला गेलो तर आता लास्ट वीक जे गव्हर्नमेंटचे आकडे आलेले आहेत त्यात तफावत आहे. ऑलमोस्ट 3.5 ते 4 मिलियन मेट्रिक टनचा डिफरन्स येत आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ऑलमोस्ट 14 मिलियन टनचा क्रॉप सांगत आहे आपल्याला. बट ते अगेन एस्टिमेट्स चेंज होत राहतात एव्हरी मंथ, एव्हरी क्वार्टर. सो आपल्याला ते बघण्यासारखं राहील की ऍक्च्युअल क्रॉप किती निघतं. तरी तुमचा अंदाज काय सांगतो, ही सोयाबीनच्या बाजारातली तेजी कायम राहू शकते का? येस. आता जर आपण करंटली ह्या आठवड्यातले सोयाबीनचे भाव जर बघायला गेलो तर ते रेंज करत आहे 4,650 पर टन सीडच्या रेट पासून ते 49,000 पर टन सीडचे रेट चाललेले आहेत महाराष्ट्रात. काही ठिकाणी 6,000चा पण भाव गाठल्याचा आपण बातम्या पाहिलेल्या आहेत. ते नक्की काय? मग 6,000 पर्यंत सोयाबीन गेलेलं आहे? येस, डेफिनेटली. जर तुम्ही बाजारमध्ये जर आपण गेलो, माझ्याकडे पावत्या आहेत जे 6,000 नाही 7,000 ही गेलेला आहे. 7,000 पर्यंत वाशिम मार्केटमध्ये गेलेला आहे. पण ते सोया सीड जे आपण सोईंग साठी युज करणार आहोत, जे पेरणीसाठी वापरतो. येस. सो तो भाव त्या सीडचा आहे, ना की जे एक्स्ट्रॅक्शन वाल्यांकडे जो सीड चाललेला आहे त्याचा. ओके. म्हणून त्याच्यासाठी कसं आहे की आपल्याला क्वालिटी कशी आहे, क्वालिटी बघणं खूप गरजेचं आहे. कारण तोच सीड जो आहे तो आपल्या नेक्स्ट सीझन मध्ये शेतात जाणार आहे अगेन फॉर रिसोईंग. म्हणून ती जी क्वालिटी आहे ती एकदम सुपर प्रीमियम आहे. आणि त्या सुपर प्रीमियम क्वालिटीला रेट 7,000 हा जात आहे. अच्छा. पण नॉर्मल जे सोयाबीन आहे त्याला मात्र एवढा रेट नाही तुमच्या म्हणण्यानुसार, बरोबर? येस. अच्छा. पण सोयाबीन आता जे आपल्या ज्या मेजर मार्केट सोयाबीनचे महाराष्ट्रातले कोणते आहेत आणि कोणत्या ठिकाणी कसा रेट मिळत आहे? येस. आता आपण मेजर महाराष्ट्रातले मार्केट, बरं ह्यात मी अजून एक असं सांगू इच्छितो की 2 गव्हर्नमेंट्सनी, 2 स्टेट गव्हर्नमेंट्सनी, कारण शेतकऱ्याला जेव्हा सीझन चालू झाला होता तेव्हा MSP जी 5,328 होती ती भेटत नव्हती. त्याच्यामुळे 2 राज्यांनी शेतकऱ्याकडनं डिरेक्ट बाईंग ऑफ सीड या योजना लावल्या होत्या. MP मध्ये त्या योजनेला म्हटलं गेलं होतं भावांतर योजना, ज्याच्यात MP गव्हर्नमेंट जी आहे ती शेतकऱ्याकडनं मॉडेल रेट जरी शेतकऱ्याला भेटला तरी जो डिफरन्स होता मॉडेल रेट ऍज कम्पेअर्ड टू द MSP रेट, तो हमी भाव MP गव्हर्नमेंट त्याच्या शेतकऱ्यांना देणार आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.